नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट आलेली आहे, तर त्यामध्ये जे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी ओरिजिनल स्लिप होती तर ती त्या ठिकाणी लागणार होती आणि त्या संबंधित जे अपडेट आलेली आहे त्याला आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लॉग इन करण्यासाठी जी वेबसाईट आहे तर या ठिकाणी जो लॉग इन ऑप्शन आहे तर तो अवेलेबल झालेला आहे। जो कॅप्चा वगैरे आहे तर तो या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे। जसे आपण कॅप्चा वगैरे फिलअप करू आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो एक ऑप्शन आहे तर तो अवेलेबल झालेला आहे। फर्स्ट आहे प्रेफरन्स एक्नॉलेजमेंट आणि त्यानंतर सेकंड आहे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप। तर या ठिकाणी आपण जर प्रेफरन्स जो दिलेला आहे तर त्याची पावती डाउनलोड केली नसेल तर आपण या ठिकाणी फर्स्ट जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी स्लिप आहे तर ती अवेलेबल झालेली आहे तर ती या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायची आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप या दोन्ही स्लिप जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना लागणार आहे। सिम्पली आपल्याला डाउनलोड करण्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिपमध्ये आपल्याला आपला PRN नंबर असेल, ॲप्लिकेशन ID असेल आणि आपली पर्सनल डिटेल वगैरे आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे स्कीम नेम वगैरे आहे, आपल्याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोड असेल किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नेम असेल, तुम्ही पहिली जी संस्था निवडली होती तर त्याचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याचा जो ॲड्रेस आहे आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते कुठे व्हेरीफाय करायचं आहे तर त्याचा ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि खालती जी माहिती आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी रीड करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे जी स्लिप आहे तर ती डाउनलोड करण्यासाठी सिम्पली आपल्याला तुम्ही जर क्रोम ब्राउझर यूज करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसणार आहे डाउनलोड करण्यासाठी, तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून जी PDF आहे तर ती तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर अशा प्रकारची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे। तर या ठिकाणी एक अपडेट आहे की ज्या विद्यार्थ्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिपचा जो ऑप्शन आहे अवेलेबल झाला असेल तर त्यांनीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी जायचं आहे। जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असेल तर त्यांना ही जी पावती आहे तर ती अवेलेबल कदाचितच होणार आणि ज्यांना जी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्लिप अवेलेबल झाली नाही तर ते त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं नाही, कारण तुम्हाला नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे तर ती होणार आहे। आणि डॉक्युमेंट जे काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटमध्ये रिजेक्ट झालेला मेसेज आलेला आहे तर त्यांच्यासुद्धा लॉग इन पोर्टल आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप अवेलेबल झाली असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात। तुमची जी काही प्रॉब्लेम असेल तर ते नंतर अकॅडमीमध्ये अपलोड करायचं जे डॉक्युमेंट वगैरे असेल तर ते त्या ठिकाणी होऊन जाईल। तर अशा प्रकारची अपडेट आहे। आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल। तुमच्या मित्रांनासुद्धा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा। थँक्यू।